सर्वांना शिव सकाळ, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। तर आज आपण ना निचाई गेट पास याच्या जवळ येऊन थांबलोय आणि जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की इथे टेम्परेचर खूप मायनसमध्ये जातं। तर तसं काय आम्हाला थंडी वगैरे नाही वाजली, परंतु अल्टिट्यूडच्या हिशोबात नाही खरंय रात्री 3 जॅकेट घालून बसलो। हां, मग तेच ना म्हटलं, जे काही जॅकेट्स आणले ते सर्व आम्ही घातले, तर थंडी नाही वाटली। पण ना ॲक्च्युली डोकं दुखत होतं। ते कशामुळे सांगा? अल्टिट्यूड सिकनेसमुळे डोकं दुखत होतं माझं नाही याचं। कारण की आहे बोला, तुम्ही माउंटेनवरती चढता 10,000 फुटाच्या वरती, त्यानंतर ऑक्सिजन लेवल जे आहे, प्राणवायू जो आहे तो विरळ होत जातो आणि त्याच्यामुळे लोकांना डोकं दुखतं, ताप येतो, नंतर बॉडी पेन होते, उलट्या होतात आणि झोप येत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप पाणी प्यावं लागतं, कमीत कमी 4 ते 5 लिटर। आणि साहेबांनी आमचे पाणी, आणि मी तो पाणीच नव्हतं जास्त पिलो, कारण की एवढं पाणी थंड आहे ना की असं वाटतं की सर्दी होईल, त्याच्यामुळे आम्ही पाणीच नाही पिलो, कमी पिलो म्हणजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी इथे अशी असते की झोपच नाहीत। प्रत्येक अर्धे तास 1 तासात तुम्हाला जाग येते अल्टिट्यूड सिकनेसमुळे, आणि डोकं पण दुखतं आहे। तर जस्ट मी आता डोक्याचे गोळे घेणार आहे, डोकं थांबेल, मग आम्ही निष्णाई गेट पास करून निष्णाईकडे जाणार। तर आजची ट्रेक आमची जवळजवळ असणार आहे 13.5 ते 14 किलोमीटरची, त्यातल्या आम्ही ऑलरेडी 2 किलोमीटर कवर केलेले आहेत। तर आता आम्ही 3 ते 4 पर्यंत निष्णाई गेट पास करून निष्णाईला पोहोचू। असं वाटतं की आज पाऊस येणार आहे, तुम्ही बघा वेदर कसं झालं इकडे। हा, तर आता बघा आपण इथे होतो ना, ऑलमोस्ट आपण एवढं सगळं चढून वरती आलोय आणि पुढे पाहाल तर हा एक छोटा लेक आहे, डेमो ऑफ द लेक, म्हणजे जे वरून जो बर्फ वितळतो त्याचा पाणी तिथे एकत्र येतो। हे बघा आता सगळे इकडे झालेत। आजचा दुसरा दिवस मी तुम्हाला सांगितलंच, आणि आजचं वेदर बघा, पाऊस पडतोय। आणि माउंटेनमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेक करतो ना, तर माउंटेनमध्ये मोस्ट प्रोबॅबली कॅट वॉकिंग प्रेफरेबल आहे। म्हणजे कसं 30, 20 अँड 10 हा जो फॉर्म्युला जर माउंटेनमध्ये ज्यांनी फॉलो केला ना, तो न दमता ही ट्रेक कंप्लीट करू शकतो। आता 30, 20 आणि 10 काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन। हॅलो गाईज, तर आज 2:30 वाजताच आपण आपल्या बेस कॅम्पवर पोहोचलो आहे, कारण की आज आपला जो स्टीफ जो चढाईचा भाग होता तो 4.5 किलोमीटरचाच होता, आणि बाकीचा 8-8.5 किलोमीटर होता तो सपाटीचा भाग होता। तर जो मागे बघता ना, तिथेच आपले टेंट लावलेत। आता एवढा वेळ काय करायचा तो विचार करावा लागेल, कारण की उद्या ही आमच्या ट्रेकमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आणि सर्वात मोठी ट्रेक असणार आहे, ती उद्याची ट्रेक। कारण की जवळजवळ 18 किलोमीटरची ट्रेक आहे आपली उद्याची, आणि 18 पैकी 9 किलोमीटर हा सगळा चढाईचा भाग आहे, आणि जो काही बाकीचा पट्टा आहे तो थोडासा उतरणीचा भाग आहे, आणि नंतर सपाटी आहे। त्याच्यामुळे होप फॉर द बेस्ट फॉर
चिंगम टॉफी लॉलीपॉप, चिंगम टॉफी लॉलीपॉप, चिंगम टॉफी लॉलीपॉप। आपण खाली उतरायला चालू केले, म्हणजे आपण गडसरचा जो 5 पॉईंट होता टॉप, तिथून आपण आता खाली उतरायला चालू केले. आणि हे बघा, आता आपल्याला जी काय चढाईचा मेन पार्ट तुम्हाला सांगितलेलं ना 6 ते 7 किलोमीटरचा होता, तो आपण केलेला आहे 3 तासामध्ये. आणि आता आपण खाली उतरतोय. आहे ना, आमचं उतरून पण झालेलं आहे. आता पठारी भाग चालू आहे बघा, हा व्ह्यू बघा. आणि असं आम्हाला आता चालत जायचं पुढे. म्हणजे आधी आम्ही चढलो 7-8 किलोमीटरची, नंतर 5-6 किलोमीटर आम्ही खाली उतरलो आणि आता पुन्हा आम्ही सरळ चालत चाललो आहे. इकडचे माउंटन्स बघा, हे बघा इथं ग्लेशियर आहे थोड्या प्रमाणात, हे बघा. आणि आता ही साईड बघा, टोटली डिफरंट. हे वरचं पर्वत आणि हे बघा खालचं ग्लेशियर. मागे जो काही नाला आहे ना, त्याच्याबद्दल आता आपल्याला आपले ट्रेक लीडर कमल सांगत आहेत. कमल, जस्ट टेल अस. So this Nala is called Gatsar Nala, and this will leads us to the Gatsar campsite, and then it will eventually meet like Nangkol and Gangbal, as well as further it will meet to the Chenab river, and then so on. आता पण एक आर्मी चेकपोस्ट येणार आहे आम्हाला गडसरची, त्याच्यामुळे सगळे इथे जमलेत. हे बघा, सगळे त्याच्यासाठी जमले. पाहूया. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. हॅलो, हाय. तर आज आपली जी ट्रेक होती विशनसर ते गडसर लेक, गडसर पास टू गडसर, तर ती आपण कंप्लीट केले. टोटल आजची 18 किलोमीटरची ट्रेक होती आणि जवळजवळ आम्हाला 8 ते 8.5 तास लागले ट्रेक कंप्लीट करायला. आणि फायनली आम्ही आता ते चेकपोस्टचं सगळं व्हेरिफिकेशन डन झाल्यानंतर आम्ही आमच्या बेस कॅम्पला आलेलो आहोत. तर तुम्ही हे बघा, काही अशा प्रकारे बेस कॅम्प आहे. अशाच प्रकारे डे 3 इज एंड.